नमस्कार मंडळी. शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाच्या पहिल्या नवदुर्गा पॉडकास्ट मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या समाजात असामान्य कर्तृत्व आणि कौशल्याच्या जोरावर आपली छाप विविध क्षेत्रात पाडणाऱ्या देवींच्या नानाविध रूपांचा सन्मान हा या पॉडकास्टचा हेतू आहे. स्कंदमाता या पंचमदुर्गा आहेत. देवसेनापती कार्तिकेय यांच्या त्या माता होत. शौर्य वीररसयुक्त व षड्मुखी पुत्राचे संगोपन करण्याचे कार्य त्या करतात. आपल्या संस्कृतीत 6 या संख्येला एकाच टोकाचे महत्व आहे. 6 रिपू असतात, षड्रिपू, आणि 6 दर्शने व षडवेद वेदांगे अशी आहेत. वरकरणी वैचित्र्यपूर्ण वाटणाऱ्या या बालकाचे संगोपन ही माता करते व त्याच्या कृपेने मनुष्याच्या आयुष्यातून हे षड्रिपू नाहीसे होऊन या षडमार्गी ज्ञानाचे स्रोत मोकळे होतात. आजच्या आपल्या पाहुण्याही अशाच विलक्षण आहेत. आपल्या दिव्यांगी मुलाचे संगोपन व पोषण स्वतः करून आपल्यासारखी परिस्थिती इतर मंडळींवर येऊ नये हा मातृभाव विशाल करत त्यासाठी जिद्दीने 2 पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी, ॲडॅप्ट च्या पूर्वीची स्पॅस्टिक सोसायटी ऑफ इंडियामध्ये आजवर कार्यरत असणाऱ्या व विहंग विशेष शिक्षा प्रकल्पाच्या प्रोजेक्ट हेड अर्थात श्रीमती आदिती शार्दूल या आपल्या पॉडकास्टच्या पाहुण्या आहेत. आदिताई, आपल्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार सर. ताई, आपली कहाणी तशी वेदनादायी आहे आणि तरी पण विलक्षण पण आहे. आणि आपण फोनवर ऑलरेडी बोललो होतो आणि मी ती ऐकली होती तेव्हा मनाला काहूर, डोळ्याला पूर अशी परिस्थिती झाली होती. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा आमच्या श्रोते प्रेक्षक यांच्यासाठी आपली ओळख व्हावी म्हणून आपला आजवरचा प्रवास सांगाल का? हो, मी आदिती शार्दूल. मी विहंग विशेष मुलांच्या शाळेची संचालिका म्हणून गेले 11 वर्ष काम करत आहे. एक दिव्यांग मुलाची मी आई आहे आणि माझा मुलगा 20 वर्षाचा आहे आणि तो बहुविकलांग आहे. त्यामुळे गेले 20 वर्ष दिव्यांग मुलं कशी असतात, त्यांचं बरोबर जीवन जगणं म्हणजे काय, हे मी अगदी जवळून अनुभवते आहे. माझा मुलगा झाल्यावर मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. मी असं लक्षात आलं माझ्या, की पालकांना फारसं जे मेडिकल भाषा असते किंवा डॉक्टर्स काय सांगतात अपंगत्वाविषयी, ते फारसं समजत नाही. त्यामुळे मी ते समजून घेण्यासाठी प्रशिक्षण घेतलं आणि ते प्रशिक्षण घेतल्यावर माझ्या लक्षात आलं, की या क्षेत्रात काम करण्याची खूप गरज आहे पालक म्हणून. कारण की पालकांना फारशी माहिती नसते किंवा पालक फार भरकटलेले असतात. आपल्या मुलगा दिव्यांग आहे किंवा मुलगी दिव्यांग आहे असं कळल्यावर जो ताण येतो पालकांवर, तो प्रचंड असतो आणि त्या ताणात मग पालक काही पण निर्णय घेऊ शकतात. तर त्यामुळे त्यांना जर एक व्यक्त होण्याची फळी मिळाली किंवा एक अशी सिस्टम मिळाली ज्याच्यात ते आपल्या मुलाला घालून राहू शकतात बिनधास्तपणे, आणि त्याच्या मुलाची पण प्रगती होईल, तर ते उत्तम होईल असं मला वाटलं. म्हणून मी या क्षेत्रात काम करायला सुरू झाले आणि गेले 20 वर्ष मी ह्याच्यात काम करत आहे. माझं प्रशिक्षण जे आहे ते अडॅप्ट स्पॅस्टिक सोसायटी ऑफ इंडिया इकडनं झालेलं आहे आणि दुसरं पोस्ट ग्रॅज्युएशन माझं काउन्सिलिंगमध्ये झालेलं आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग इकडनं मी केलेलं आहे आणि त्यानंतर मुंबई सोडून मला मराठवाड्यात काम करण्याची संधी मिळाली. कारण की मराठवाड्यामध्ये जागरूकता फार कमी आहे आणि सोयी पण अतिशय कमी आहे मुंबई आणि पुण्याच्या समोर जर आपण धरलं तर. त्यामुळे मग इकडे सोयी उपलब्ध व्हाव्यात आणि इथे काम करावं अशी माझी खूप इच्छा झाली. म्हणून मी विहंग विशेष मुलांची शाळा हा प्रकल्प सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा आहे. तो हातात घेतला आणि तो आजपर्यंत त्याच्यात मी कार्यरत आहे. खूप छान ताई. प्रत्येक जण असं जेव्हा डबल ग्रॅज्युएशन किंवा हायर डिग्री घेतं, तेव्हा मंडळींना काहीतरी विशेषतः एकतर अर्थार्जन असतं, हेतू की मला खूप चांगले जॉब्स मिळावेत किंवा काय, हं. आणि काहींना बाकी काहीच नसेल, तर अरे मी किती हुशार आहे हे सिद्ध करायचं असतं. आपण ज्या प्रेरणेने आणि चिकाटीने आणि जिद्दीने ज्या डिग्री घेतल्यात, त्याचा हेतूच काहीतरी वेगळा आणि मोठा होता.
आणि हे करतेवेळी ह्याच्यामध्ये संकटं, त्रास, हाल अपेष्टा इत्यादी तर नक्कीच आले असतील. तर ह्याला आपण सामोरे कसे गेलात? आणि त्याच वेळी अ, आपल्याला खांद्याला खांदा देणारी मंडळी, काही उभारी देणारी मंडळी ही भेटली असतील. तर ह्याविषयी काय तुमचे अनुभव सांगाल का? खरं म्हणजे माझा प्रवास फारच काय म्हणतात त्याला माझ्या मुलांनी माझं बोट पकडून मला हा प्रवास करायला लावला आहे, असं तुम्ही म्हणू शकता. कारण की लग्नाआधी मी एक फार सामान्य अ, अ, मुलगी होते. जिचं ग्रॅज्युएशन झालं आणि जॉब वगैरे फारशा ह्याच्यात न पडता सरळ लग्न लागून आता आता मुलगी सेटल झाली, असा जो आपला भारतीय विचार आहे, त्या परंपरेत मी पण होते. मुलगा झाल्यावर सर्वप्रथम जसं मी म्हटलं, की आपला मुलगा दिव्यांग आहे, हे कळल्यावर जो ताण येतो, त्या ताणाबरोबर अ, माझा पहिला सामना झाला, की आपल्याकडे दिव्यांग मुलांबद्दल डॉक्टर्स जेव्हा 20 वर्ष आधीची गोष्ट सांगतेय मी. आता तरी बरेच सांगतात. पण 20 वर्ष आधी डॉक्टर्स फारसं बोलत नव्हते, की तुमचा मुलगा दिव्यांग आहे किंवा फारशी कल्पना नीट देत नव्हते. तर तशी कल्पना न मिळाल्यामुळे फार अंधारा रस्ता समोर होता, की असं का होतंय? माझा मुलगा सर्वसामान्य मुलांसारखं उठून बसत नाहीये, मान धरत नाहीये किंवा उठून चालत नाही आहे, बोलत नाही आहे. तर त्याला डॉक्टर्स काही ठराविक उत्तरं द्यायचे, जे की फार समजण्या पलीकडे असायचे. आणि फार असा अंधारा रस्ता होता, की होणार आहे की नाही माहीत नाही. म्हणजे आपल्या मुलाला नीट व्हायचं आहे की नाही किंवा नीट होणार आहे की नाही हे पालकांना जसं समजत नाही त्यावेळेस तसं मलाही समजत नव्हतं. तर त्यामुळे तो जो ताण असतो तो प्रचंड असतो आणि आपला मुलगा जेव्हा सर्वसामान्य मुलांसारखा वागत नाही, तेव्हा आपला समाज आपल्याकडे फार नकारात्मक दृष्टिकोनाने बघतो किंवा नकारात्मक संवाद आपल्याबरोबर साधतो. त्याच्याशी पण मला सामना करावा लागला. तर आमचं जे कुटुंब होतं त्याच्यात त्याच्या वडिलांनी हर्षच्या वडिलांनी त्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला. तर त्यामुळे 1-2 सामना मला करावा लागला. एकतर अं, एकल हाताने हर्षला वाढवण्याचं किंवा माझ्या मुलाला वाढवण्याचं आणि दुसरं जो सामना होता तो आता याच्यात काहीतरी आपल्याला शिकायचं आहे. मी माझ्या मुलाला नुसतं असं सोडू शकत नाही. कारण की फार सोप्पा माझ्यासमोर ठेवला होता चॉईस माझ्या नवऱ्याने, की तुला तुझ्या मुलगा पाहिजे का संसार? तर मी सांगितलं, की माझ्या मुलाला मी जन्म दिला आहे. त्याला वाढवण्याचं काम म्हणजे मी करणार आहे. कारण की जन्म देताना मी त्याला वाऱ्यावर सोडून देण्यासाठी जन्म नक्कीच नव्हता दिला. ते 9 महिने म्हणा किंवा जे कष्ट म्हणा जे झालेले आहेत ते एवढ्या लवकर सोडून देण्यासाठी नव्हते. तर त्यामुळे हा निर्णय माझ्यासाठी फार पटकन घेण्यात आला. मी हा निर्णय पटकन घेतला, की माझ्या मुलासाठी मी प्रशिक्षण घेईन. या क्षेत्रात त्याच्यासाठी काय योग्य आहे ते मी शोधून काढेन. कारण की एक आई म्हणून माझ्या मुलासाठी काही पण अयोग्य गोष्ट किंवा काही पण अयोग्य संधी मला त्याच्यापर्यंत येऊ द्यायची नव्हती. त्याची प्रगतीच कशी होईल याच्यासाठी मला प्रयत्न करायचा होता. तर माझी प्रेरणा माझा मुलगा सर्वप्रथम आहे. ज्यांनी मला शिकवलं की तो स्वतः इतका सीरियस होता, व्हेंटिलेटरवर होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता हा जगणार नाही बहुतेक. पण एवढा मृत्यूशी सामना करून तो जर जगला आहे, तर काहीतरी तर नक्कीच त्याच्यामागे आहे. असं आहे. तर तो जर इतका झगडू शकतो आणि तो जर इतका लढू शकतो, तर मग माझं काही नाही. माझ्याकडे तर सगळं आहे. त्यामुळे पहिली प्रेरणा मुलगाच आहे आणि त्याबरोबरीने मला माझ्या पालकांनी अतिशय छान सपोर्ट दिला. त्यांनी अजिबात मला प्रेशराईज नाही केलं, की असं करू नको. मुलाला हे करू नको, ते करू नको. त्यांनी जे तुझा निर्णय आहे त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहे, असं त्यांनी सांगितलं आणि आज मी जे काही काम करतेय, ते फक्त त्यांच्यामुळेच करू शकली आहे.
कारण की घर जे आहे ते बघतात आणि शाळा जी आहे ते मी बघते. असं आमचं क्लिअर डिव्हिजन झालेलं आहे. आणि जेव्हा हा प्रवास सुरू झाला तेव्हा खूपसे पालक आपोआप जोडले गेले माझ्याबरोबर. कारण की या सगळ्या जणांना कोणी भेटत नाही बोलायला किंवा त्यांचे भावना व्यक्त करायला. सुरुवातीला मी पण फारसं बोलत नव्हते. म्हणजे जर माझी कॉलेज लाईफ बघितली तर मी फार पुस्तकी किडा होते. एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमध्ये फारसं नव्हते. पण आता माझा संवाद इतका जणांशी होतो, की इतकं बोलते मी कारण की त्या पालकांना व्यक्त व्हायला शिकवावं लागतं मला, की तुम्ही व्यक्त व्हा. हे ताण स्वतःमध्ये धरून ठेवू नका. कारण की हा जर ताण तुम्ही स्वतःमध्ये ठेवलात तर तुमच्यासाठी पण अयोग्य आहे आणि त्या मुलासाठी पण ते अयोग्य आहे म्हणून. तर त्यामुळे सगळे आपोआप एक सकारात्मक जसं आपण म्हणतो एक सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला, तर सकारात्मक लोकं आपल्या समोर आजूबाजूला आपोआप येतात. आणि तसाच हा प्रवास माझा सुरू झाला आणि आत्तापर्यंत सुरू आहे. खूप छान ताई. आपण सकारात्मक दृष्टिकोनाबद्दल नंतर बोलूच पुन्हा नंतर. पण मला मध्ये हे पण विचारायचं आहे, की काल पण आपण बोललो तेव्हा मी याचा उल्लेख केला होता, की आपण जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपूर्वक असेल, 3 आघाड्यांवर तुम्ही सक्षमतेने एक प्रकारे म्हणेन मी सामोरे जातात. एक म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की डॉक्टर आणि पेशंट ह्यांच्यामधला तुम्ही दुवा साधताय. अ, डॉक्टरांची जी क्लिष्ट मेडिकल भाषा आहे, ती सोपी करून पेशंट्सना सांगणं किंवा त्या मुलाच्या आई-वडिलांना सांगणं. पालकांना. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष त्या मुलांना मदत करणं आणि तिसरी गोष्ट त्या पालकांना मदत करणं आणि त्याच वेळी डॉक्टरांना मदत करणं. म्हणजे असा तिहेरी हे आहे. तर ह्या तिन्ही क्षेत्रांमध्ये काय-काय चॅलेंजेस असतात म्हणजे आई-वडिलांचं तरी एक वेळ तुम्ही वन ऑन वन कसा एक तुम्ही स्वतः एक पालक आहात म्हणून हे साधणं शक्य होतं. पण डॉक्टर आणि मुलांशी हे करताना काय-काय चॅलेंजेस येतात? अ, ते 2 वेगवेगळे विश्व आहेत. एक डॉक्टर्सचं आणि एक पालकांचं. त्या 2 विश्वांना थोडंसं एक मध्य साधून एकत्र आणावं लागतं. डॉक्टर्स पण खूप प्रयत्न करतात, की या मुलांसाठी चांगल्या संधी व्हाव्यात किंवा एक ट्रीटमेंट चांगली व्हावी म्हणून. पण पालकांना पुष्कळदा कसं असतं आपल्याकडे भारतात जे आहे डॉक्टर्सना फारसं रिस्पेक्ट दिला जात नाही. डॉक्टर्स पैसे खाण्यासाठी आपल्या मुलाला असं म्हणतात किंवा आमच्याकडे आजी-आजोबा आधीचे जे आहेत ते म्हणतातच, की "नाही, नाही डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. ह्याचा काका 5 वर्षाचा असताना चालला किंवा ह्याचे बाबा 2 वर्षाचे असताना बोलले." त्यामुळे जे अर्ली इंटरव्हेन्शन जो आमच्या दिव्यांग मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो फारसा होताना दिसत नाही भारतात. तर त्यामुळे डॉक्टर्स आणि पालकांमध्ये एक दुवा साधणं फार गरजेचं आहे. पालकांना वाटायला पाहिजे, की डॉक्टर्स आपल्यासाठी काम करत आहेत. तर त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेस डॉक्टर्स डे सेलिब्रेट करतो. तेव्हा डॉक्टर्सना खास रिक्वेस्ट करतो, की तुम्ही येऊन फक्त मुलांबरोबर खेळा. म्हणजे मग त्यांना तुम्ही मित्र वाटले पाहिजे. आणि डॉक्टर्स एवढा वेळ आपल्या मुलासाठी देत आहेत, असं जेव्हा पालकांना दिसतं, तेव्हा मग ते पण जरा डॉक्टर्सशी नीट संवाद साधायला जातात. आणि मेडिकल जार्गन तर खूप असतं. तर आम्ही डॉक्टर्सचे जे काही पेपर्स आहेत, तर ते जेव्हा पालक घेऊन येतात, तर आमच्याकडे असे पालक येतात, की तो एकदम बाकी सगळं नॉर्मल आहे असं डॉक्टरनी सांगितलंय, फक्त त्याला ऑटिझम आहे. मग मी त्यांना म्हणते, "ऑटिझम म्हणजे काय? तुम्ही त्याच्याबद्दल वाचलंय का? मग डॉक्टरनी तुम्हाला काय सांगितलंय?" मग जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा, "हां, हे डॉक्टरनी सांगितलंय, हे डॉक्टरनी सांगितलंय." मग त्याचा अर्थ काय? असं करून मग आपल्याला त्यांच्याशी सोप्या भाषेत बोलून हे करावं लागतं. त्यांच्यासाठी आपण प्रशिक्षण वर्ग पण घेतो, ज्याच्यात त्यांना हे मेडिकल जार्गन जरा समजावं आणि त्यासाठी डॉक्टरच वेळ देतात आणि ते सांगतात, की आम्हाला आमचं हे म्हणणं असतं म्हणून. तर हे डॉक्टर हेडगेवार रुग्णालय म्हणून एक अतिशय सुंदर रुग्णालय संभाजीनगरमध्ये आहे. तर ते तिथले डॉक्टर्स जे आहेत ते प्रामुख्याने मला खूप या कामात त्यांनी सपोर्ट केली.
तर त्यातले सीईओ जे आहे डॉक्टर रत्न पारखी म्हणून त्या पेडियाट्रिक डॉक्टर आहेत. तर त्यांचा थेट संबंध या लहान मुलांबरोबर येतो. तर त्यांनी मला ह्याच्यात खूप प्रोत्साहन दिलं, की तू एक दुवा डॉक्टर्स आणि पालकांमध्ये साधून घे म्हणून. अशा रीतीने एक समन्वय किंवा संवाद साधण्याचा करण्याचा आपण प्रयत्न प्रयत्न मी करतो. करते. बरोबर. अ, मला तुम्हाला थोडंसं किंचित टेक्निकल विचारायचं आहे, कारण हा माझ्या रिसर्चचा पण भाग होणार आहे आता. मी अच्छा. न्यूरोडिजनरेटिव्ह डिसीजेसवर रिसर्च आणि काम करतो. तर त्यापैकी अल्झायमर्स आणि पार्किन्सन्स आणि ALS हा एक आजार आहे. पण आपण आता ऑटिझम म्हणालात. अच्युतराव गोडबोले डॉक्टर हो, त्यांचा मुलगा आहे. त्यांचा मुलगा पण ऑटिस्टिक होता, म्हणजे आहे. तर त्यांनी सर्वप्रथम मला वाटतं 5-6 वर्षांपूर्वी ह्याच्याविषयी बोलायला सुरुवात केली होती आणि त्यांनी सुद्धा असंच स्वतःहून अभ्यास करून ते सगळं जाणून घेतलं. पण आपण आजकाल दिव्यांग म्हणतो, पण दिव्यांगाखाली काय-काय गोष्टी येतात आणि ऑटिझम खाली काय-काय गोष्टी येतात, हे मुद्दाम तुम्ही या पॉडकास्टच्या माध्यमाने द्वारे पुन्हा एकदा सगळ्यांना सांगाल का? म्हणजे ज्यांची मुलं नाहीयेत, पण आसपास वावरताना कोणी बघितलं, तर ह्याच्या अंतर्गत काय-काय येतं? हे तुम्ही क्लिअर डेफिनिशन म्हणून सांगाल का? ऍक्च्युअली दिव्यांगाचे बरेच प्रकार आहेत. सध्या भारतीय सरकारने जवळपास 21 प्रकार तसे शोधलेले आहेत. तर सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर ज्या मुलांच्या शारीरिक किंवा बौद्धिक विकासात अडथळा येतोय असं पालकांना लक्षात आलं, तर पालकांनी त्याचं टेस्टिंग जे आहे, IQ टेस्टिंग आहे किंवा EQ टेस्टिंग आहे किंवा डेव्हलपमेंट कोशंट काढणं आहे, हे सगळ्यात पहिलं करायला पाहिजे. आता ऑटिझम वगैरे तर खूप लवकर लक्षात येऊ शकतं. 18 महिन्याचं बाळ असतं तेव्हाच लक्षात येतं. जसं तो आय कॉन्टॅक्ट देत नाही किंवा सेन्सरी इश्यूज असतात. ते कुणाला हात लावू देत नाही. स्वतः आईलाच मुलाला जवळ घेता येत नाही कारण की मुलाला ते आवडत नाही. तर ऑटिझम फार प्रामुख्याने पटकन लक्षात येण्यासारखं अपंगत्व आहे. लक्षात न येणारं अपंगत्व म्हणजे एक बौद्धिक अक्षमता ज्याला आपण पहिले मतिमंद असं म्हणत होतो. ते आहे जे फार उशिरा लक्षात येतं. कारण की त्यांची शारीरिक वाढ जी असते, ती बऱ्यापैकी बाकीच्या मुलांसारखी होत असते. काही-काही मुलांना फक्त स्पीचमध्ये डिले असतो. पण जर डाउन सिंड्रोम वगैरे असे जर मुलं तुम्ही बघितले, तर ते फार पटकन रिकव्हर होतात. पण डाउन सिंड्रोम तरी प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी पिरियडमध्ये लक्षात येऊ शकतं. पण सेरिब्रल पॅल्सी आहे जसं किंवा फिट्स एपिलेप्सी आहे किंवा ADHD आहे, अटेन्शन डेफिसिट डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह हायपर डिसऑर्डर. हे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या फार नंतर लक्षात येतात. तर बाळाचा म्हणून मी म्हटलं, की बाळाचा जो विकास आहे, जो 1 वर्षापर्यंत जो विकास व्हायला पाहिजे, तिथे कुठेही जर अडथळा आला, तर त्याचा अर्थ ते रेड सिग्नल आम्ही म्हणतो, रेड फ्लॅग्स, की बरोबर. बाळ एका अंगावर होत नाहीये किंवा बाळ मान धरत नाहीये किंवा बाळ बोलत नाहीये किंवा बाळ उठून उभा राहत नाहीये, उठून चालत नाहीये. त्याच्या वयाच्या माइलस्टोन्स प्रमाणे. तर ते कुठल्याही क्षणी जर तुमच्या लक्षात आलं, तर लागलीच जर तुम्ही त्याला मदत दिली, तर तो फार छान प्रगती करू शकतो. आणि म्हणून अर्ली इंटरव्हेन्शन सगळ्यात महत्वाचं आहे. तर मुख्य प्रकार जर बघितले आपण अपंगत्वाचे तर हेच आहेत, बौद्धिक अक्षमता असलेले किंवा मानसिक अक्षमता असलेले. त्याच्यात मानसिकमध्ये ऑटिझम येतं, अटेन्शन डेफिसिट येऊन जाईल किंवा न्यूरोलॉजिकल आपण जास्ती म्हणू त्याला. बरोबर. त्याच्यात ते डिसेबिलिटीज आहेत बरोबर. आणि शारीरिकमध्ये सेरिब्रल पॅल्सी आहे बरोबर. आणि इंटेलेक्चुअल इम्पेअरमेंट आहे. कर्णबधीर आहे, ब्लाइंड आहे. तर बरेच त्याच्यात प्रकार आहे. फ्रजाइल एक्स सिंड्रोम आहे, एंजल्स सिंड्रोम आहे. तर बरोबर. तसं बघायला गेले तर प्रकार भरपूरच आहेत. बरोबर. पण जर तुम्ही बेसिक बघितलं, की कुठेही जर विकासात अडथळा आला, तुम्ही ते रेड फ्लॅग समजून लागलीच, जर डॉक्टरकडे गेलात आणि लवकर जर त्या मुलाला मदत दिली, तर पुष्कळ चांगलं होतं. मला त्याच्यावरच तुम्हाला विचारायचंय, की आपण अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे लवकरात लवकर त्याची चिकित्सा होऊन उपाय
आणि औषध प्रक्रिया सुरू करणं हे महत्वाचं आहे. ट्रीटमेंट सुरू करणं महत्वाचं आहे. तर या ट्रीटमेंटचे काय प्रकार असतात हे सांगाल का आपण? कसं आहे जेव्हा बाळ डिलिव्हर होत असतं तेव्हा काही फॅक्टर्स असतात. म्हणजे समजा जर प्रीमॅच्युअर झाला बाळ, तर तो एक रिस्क फॅक्टर आहे. आईचं वजन कमी असलं, आई जर वय जर लवकर लग्न झालं असेल किंवा सेम आत्याच्या घरी, मावशीच्या घरी असं सेम ह्याच्यात फॅमिलीमध्येच जर लग्न झालं असेल, तर ते हे सगळे फॅक्टर्स आहेत जे अलर्ट करतात आम्हाला. की मे बी या मुलाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे जर प्री काउन्सिलिंग झालं प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधीच जर बरोबर. झालं तर अतिशय खरं तर चांगलं होईल. पण जर नाही झालं तरी जेव्हा डॉक्टर्सकडे जातात, गायनॅककडे जातात किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, तेव्हा या सगळ्या गोष्टीचा जर स्टडी झाला, तर त्याचा इफेक्ट अर्ली इंटरव्हेन्शनवर फार चांगला होतो. जसं डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये एक हाय रिस्क बेबी क्लिनिक आहे. तर अतिशय चांगलं सोय आहे ती. ज्याच्यात जे प्री रिस्क किंवा हाय रिस्क बेबीज आहेत, ज्याचं प्रीमॅच्युरिटीमध्ये बर्थ झालाय किंवा लो बर्थ वेट आहे किंवा जन्म होताना शी झाली बाळाला आणि ती नाकातोंडात गेली, त्यामुळे रडला नाही इमिडिएटली. असे बरेच कारणं आहेत. लो बर्थ वेट तर आहेच किंवा श्वास कावीळ झाली हं, हं, हं. किंवा फिट्स आल्या जन्माला किंवा लेबर समजा जर जास्ती वेळ लागलं, बाळाला काही त्यावेळेस प्रॉब्लेम झाला, नाळ मानेभोवती गुंडाळली गेली. तर अशा सगळ्या बेबीजना त्याच डिलिव्हर झाल्यापासनं ते 1 वर्ष, 2 वर्षापर्यंत जर कंटिन्युअस ऑब्झर्वेशन खाली ठेवलं, तर मग अर्ली इंटरव्हेन्शनसाठी आम्हाला अतिशय मदत होते. आणि आमच्या इथे डॉक्टर अभिषेक परळीकर सर आहेत, जे हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. आम्ही इनफॅक्ट भारत सरकारला एक लेटर पण लिहिलं होतं. नॅशनल ट्रस्ट आमची शाळा जी आहे, नॅशनल ट्रस्टशी रजिस्टर्ड आहे. तर आम्ही भारत सरकारला हे लेटर लिहिलं होतं, की हाय रिस्क बेबीज हे भारतभर सगळीकडे एक जनरल रजिस्ट्रेशन त्यांचं व्हावं आणि एक ऑब्झर्वेशन पिरियडमध्ये त्यांच्याबरोबर सरकार आहे, असं जर वाटलं तर जास्ती योग्य पद्धतीने आपण हे अर्ली इंटरव्हेन्शन स्कीम राबवू शकू. तर असं बरोबर, आम्ही निवेदन पण भारत सरकारना दिलं होतं, बरोबर. की अर्ली इंटरव्हेन्शन साठी हाय रिस्क बेबी क्लिनिक जे आहे, ते रजिस्ट्रेशन प्रत्येक हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे आणि त्या हॉस्पिटल्स मधले ज्या बेबीजचा आहे, त्या डेटा कंटिन्युअस ऑब्झर्वेशन्स मध्ये जर राहिला, तर आपल्याला एक चांगलं काही दिव्यांग मुलं नकोय असं नाहीये, पण त्यांचा त्रास कमी व्हावा, अशी बरोबर, आमची इच्छा असते आणि बरोबर, त्यांनी जास्तीत जास्त स्वावलंब जीवन जगावं, त्यासाठी प्रयत्न असतो. बरोबर. तुम्ही खूप महत्त्वाच्या एक प्रकारे प्रबोधन केलंय. कारण पुष्कळदा आपण चालता-बोलता किंवा कधी-कधी सोशल सर्कल्समध्ये पुष्कळदा ऐकतो, की अमुक-अमुक घरामध्ये बाळ झालं, ते प्रीमॅच्युअर झालं किंवा बाळाला जॉन्डिस होतं वगैरे. पण ह्याचं कदाचित एक गंभीर रूप असं होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही खूप छान पद्धतीने मंडळींना सांगितलंय. तर मला वाटतं ऐकणारी मंडळी आपल्या नात्यांमध्ये किंवा आपल्या सोशल सर्कलमध्ये जर असं काही ऐकिवात आलं, तर ते हलक्यात न घेता त्याच्यावर योग्य वेळी मेडिकल मार्गदर्शन घेण्यासाठी आपण प्रवृत्त केले. त्याबद्दल पहिलेच मी आभार मानतो. कारण हे महत्त्वाचं असतं. कारण कधी-कधी म्हणजे मी पुष्कळदा एनालॉजीमध्ये बोलतो. कारण मग ते तुम्ही आता दुवा म्हणून काम करता तर तुम्हाला अंदाज असेल. रस्त्यावरून जाताना जर काही धोक्याच्या साईनच नसतील आणि मग तुमचा अपघात झाला त्याला तुम्ही नाही काही करू शकत. पण हो, सायन्स असतील तर अपघात टाळू तर नक्की शकतो. आपण सावध तर बरोबर. नक्की होऊ शकतो. तर ओके. हे आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंत. आणि इंटरव्हेन्शनबद्दल पण चांगल्या पद्धतीने सांगितलं. आता सरकारी दरबारात काम गेल्यावर त्या स्पीडनी व्हायचं तसंच होईल. व्हायचं तसंच पण तर. पहिली पायरी आपण टाकली हे खूप महत्वाचं. कारण मग मला वाटतं संभाजीनगरसारख्या निमशहरी भागांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत डॉक्टरांची अशी एक साखळी झाली, एक नेटवर्क झालं, हं, की हं. जिथे काही ठिकाणी केसेस कमी आहेत, काही ठिकाणी जास्त आहेत. तर जे अनुभवी डॉक्टर आहेत, ते त्यांचं त्यांचं काउन्सिल किंवा वेळ देऊ शकतील जेणेकरून देऊ शकतो. ह्या गोष्टी किंवा ह्या इथे जास्त मदत होईल.
आणि तुम्ही बरोबर. म्हणालात तसं दुसरा भाग त्याचा, की हे नकोय असं नाहीये. पण त्या जीवांना, त्या मुलांना पुढे जाऊन स्वावलंबी होणं, हे हं. खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या पालकांना सुद्धा हे एक्सेप्ट करवणं आणि त्यांच्याबरोबर जगणं, हे करणं सुद्धा गरजेचं आहे. ते आपण खूप महत्वाचं आहे. तर मला वाटतं आपण पुढच्या प्रश्नाकडेच सहज आलेलो आहे. तर विहंग व एस-पी-एम-ई-एस-एम ह्याबद्दल या कार्याबद्दल आपण सांगाल का? मी जसं सांगितलं इथे डॉक्टर हेडगेवार रुग्णालय अतिशय मोठं रुग्णालय आहे. जे बरंच काम करतं हेल्थ कंडिशन्स साठी लोकांना मदत पटकन मिळावी आणि योग्य दरात मिळावी याच्यासाठी. त्याचाच ट्रस्ट म्हणून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ अ, हे त्यांनी सुरुवात केली आणि त्या अंतर्गत त्यांना कम्युनिटी सर्व्हिस जी आहे ती उत्तमरित्या द्यायची होती. तर सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ याचे करंटली 43 प्रोजेक्ट्स चाललेले आहेत. जे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. म्हणजे शेतकऱ्यांबरोबर काम करतात, किशोरवयीन मुलांबरोबर, मुलींबरोबर काम करतात किंवा हेल्थ स्लम एरियाजमध्ये जाऊन हेल्थ प्रोव्हाईड करण्यासाठी काम करतात. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे 3 हे आहेत मुख्य कम्युनिटी हेल्थ साठी क्षेत्र आहेत. एक लहुजी केंद्र आहे, एक ब्रिजवाडीला आहे आणि एक मुकुंदवाडीला आहे. तर या ठिकाणी जी वस्ती आहे जी स्लम एरिया आहे, त्याच्यात खास करून प्रबोधन आमचं खूप चालतं. आणि त्याच्यात मग प्रबोधनमध्ये महिलांसाठी आम्ही काम करतो. किशोरवयीन मुलींनी किंवा मुलांनी वेगळ्या मार्गावर लागू नये. त्यांनी योग्य प्रकारे शिक्षण घ्यावं किंवा बालविवाह थांबावेत यासाठी पण अजून भारतात खूप काम करावं लागतंय. तर त्याच्यावर काम केलं जातं किंवा सोपी गोष्ट आहे, की मुलीला पाळी आली आहे, तर त्यावेळेस तिच्या शरीरात काय बदल घडतात किंवा तिला काय वाटतं किंवा योग्य ती हेल्थ कंडिशन तेव्हा कशी मेंटेन करू शकते, यावरही काम केलं जातं. मग तुम्ही ऐकलंच असेल, की मराठवाड्यात फारसा पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी फार त्रास होतो. मग शेततळं बांधणे किंवा जे धान्य निघते आहे ते योग्य प्रकारे मार्केटमध्ये येऊन त्यांना योग्य दर मिळणे, यासाठी पण आमची संस्था काम करते. आणि त्याच अंतर्गत ओंकार बालवाडी आणि विहंग शाळा हे 2 शैक्षणिक प्रकल्प आपण चालवतो. ओंकार बालवाडी जे आहे ते लहान वयापासनं 2 वर्षापासनं ते 6 वर्षाच्या मुलांना मराठी भाषेत शिक्षण मिळावं, मातृभाषेत शिक्षण मिळावं आणि तुम्ही जसं म्हटला, की तुमच्या मंडळाचा जो मुख्य एम आहे, की त्यांना सण काय आहेत, आपल्या प्रथा काय आहेत, आपल्या कल्चर काय आहे हे समजावं, यासाठी काम करतं. तर त्यांचा एक अतिशय उत्तम करिक्युलम आहे पंचकोश विकास म्हणून. तर त्याच्यातनं मुलांची वाढ उत्तम होईल यासाठी प्रयत्न करतात. तर त्याचंही गेले 25 वर्ष ओंकार बालवाडी काम करते आहे. आणि विहंग एक गट म्हणून ओंकार बालवाडीत सुरुवातीला सुरू झाला होता. ज्याच्यात आम्ही इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे या मुलांबरोबर, नॉर्मल मुलांबरोबर या मुलांना शिक्षण देण्यासाठी एक गट सुरू केला होता. तर प्रत्येक गटात काही विशेष मुलं असायचे. आणि मग आमचं जसं लक्षात आलं, की अजून गरज आहे इथे. तर मग ते वय वाढत गेलं आणि विहंग शाळा म्हणून आता एस्टॅब्लिश झाली आहे. तर जवळपास 3 वर्षापासनं ते 24 वर्षापर्यंतची मुलं सध्या विहंग शाळेत आहे. जे बहुविकलांग आहेत. ज्यांना खूप शिक्षणासाठी कुठलीही शाळा त्यांना घेत नव्हती. शिक्षण येणार नाही या मुलांना किंवा या मुलाला काही करता येणार नाही, हे भाजीपाल्यासारखे आहेत, असे जे शब्द ऐकावे लागायचे पालकांना ते ऐकून ती मुलं आमच्याकडे येतात आणि मग आम्ही त्यांना शिक्षण आणि थेरपी याचं एक हे कॉम्बिनेशन करून त्यांचं सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आपण बोलताना म्हणालात पंचकोश मॉडेल. तर ह्या पंचकोश मॉडेलनी
मला तर वाटतं मला वाटतं तुम्ही आपल्या संस्कृतीत असणारा पंचकोश म्हणता अन्नमय, ज्ञानमय कोश हो, वगैरे. अन्नमय, ज्ञानमय कोश. बरोबर. बरोबर. तेच ते. तर ब्रह्ममय कोश. ह्या पॉडकास्टमध्ये आलेल्या मयुरी लोखंडे यांनी पण एक असंच मॉडेल केलं होतं आणि ते विशेष गुणवत्ता असलेल्या मंडळींसाठी लाभवलं होतं. पण मला ऐकून आनंद आणि आश्चर्य दोन्ही एकाच वेळी वाटतंय, की आपण ह्या मंडळींसाठी पण हे मॉडेल राबवत आहे आणि त्याचे परिणाम तर सकारात्मक असतीलच. पण मला हे जाणून घ्यायचंय, की जेव्हा तुम्ही मुलांच्या गटांना आपल्या सणाबद्दल सांगता, तर त्याचं एक उदाहरण म्हणून म्हणून सांगाल की दीपावली किंवा होळी याबद्दल तुम्ही कसं समजावून सांगता मुलांना? आम्ही त्याचा र म्हणजे काय म्हणतात त्याला देखावा देखावा मांडतो, की कशाला आपण होळी म्हणजे काय? किंवा राखी पौर्णिमा म्हणजे काय? तर हे मुलांना जर समजायचं असेल तर त्यांनी ते समोर बघायला पाहिजे. आणि मग ते जेव्हा बघतात, की ह्याचा अर्थ काय आहे? जसं गोकुळाष्टमी आहे. तर गोकुळाष्टमीला काय असतं? मग ते दहीहंडी बांधणे, मग ती फोडणे, मग तुम्ही सगळेजण कृष्ण बनून या, राधा बनून या. मग राधा कोण होती? कृष्ण कोण होती? मग मटक्यात काय असतं? मग त्या मुलांना लोणी देणं. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी जेव्हा करतात मुलं, तेव्हा त्यांना ते जास्ती उत्तम प्रकारे समजतं. मग समजा राखी पौर्णिमा आहे, तर राखी पौर्णिमेचं राखी तुम्ही स्वतः बनवा. मग राखी म्हणजे काय? राखीचा अर्थ काय? मग आम्ही राखी आईला बांधायला लावतो आणि ताईला बांधायला लावतो. म्हणजे जे तुमचं रक्षण करणारे जास्ती आहेत. तर असं जरुरी नाहीये की भावालाच बांधायला पाहिजे. जे कोणी तुमचं रक्षण करत आहे किंवा जे कोणी तुमच्यासाठी काम करत समजलं. आहे, त्यांना बांधा तुम्ही. तर जेव्हा मुलं स्वतःच्या हाताने बांधलेली राखी आपल्या आईला जाऊन बांधतात, तेव्हा त्यांना राखी पौर्णिमेचा वेगळा अर्थ समजावून सांगण्याची गरज नाही. बरोबर. त्यांना तो बरोबर. छान. आपोआपच समजलेला आहे. नारळ पौर्णिमा आहे, तर नारळाचा भात करून त्यांना खास आम्ही पालकांना सांगतो, की डब्यात नारळाचा भातच यायला पाहिजे. तर जेव्हा नारळाचा भात येतो, मग मुलांना ते खाल्ल्यावर लक्षात येतं, की आज नारळी पौर्णिमा आहे. मग नारळ म्हणजे काय वगैरे ते देखाव्यात बघतात, तेव्हा आपोआपच त्यांना समजतं. म्हणजे हे आमच्या विशेष मुलांसाठी आहे. नॉर्मल मुलांचं जे शिक्षण आहे, तर त्याच्यात आम्ही जसं रामायण कशी घडली, भारतात कुठल्या-कुठल्या स्टेटमध्ये घडली, हे आम्ही एक देखावा छान मांडला होता किंवा भातुकलीचा देखावा मांडला होता. तर भातुकली खेळ म्हणजे काय? भातुकली तुम्ही खेळून बघा. सध्या आपले मुलं मोबाईलशिवाय दुसरं काही खेळत नाही. तर जेव्हा तुम्ही भातुकली खेळ त्यांना परत दाखवत आहे, तर तेव्हा आमच्या मुलांनी इतका आनंदाने भातुकली खेळले, की आपण लहान असताना आपणही खेळलो होतो, पण कोणी आता खेळलं होतं. सध्या ही मुलं दिसत नाहीत. मग ते भातुकली खेळ काय? लगोरी म्हणजे काय? आम्ही यावर्षी आमच्या सगळ्या म्हणजे विहंग शाळेतल्या सगळ्या वर्गांना खेळांचे नावं दिले आहेत. मग त्याच्यात लगोरी आहे, सागरगोटे आहे, कबड्डी आहे. असे सगळ्या ज्या जुन्या लपंडाव आहे, खो-खो आहे. तर ते सगळे जेव्हा मुलांना नावं दिलेत, मग तू कोणत्या वर्गातला आहे? मग मी लगोरी वर्गातला आहे. मग काय आहे लगोरी? मग ते खेळून मुलांना दाखवलं, की आपोआप समजतं. आपोआप समजतं. तर असं आम्ही या ॲक्टिव्हिटीज थ्रू मुलांना शिकवायला जातो, की काय आपलं भारतीय पद्धत म्हणजे काय आहे? हं. तर जेव्हा एखादा सण असतो, ताई साडी घालूनच येतात. साडीचं महत्त्व काय आहे? हे मुलांना आपोआप लक्षात येऊन जातात पुढे. बरोबर. बरोबर. म्हणजे वेशभूषा आहे किंवा आपण कसं वागतो आहे, कसं करतो आहे, याच्यावरनं पण पर्यंत आपण पोहोचू शकतो. हो, कारण मला तर वाटतं की इम्प्रेशनेबल ज्याला आपण म्हणतो, की अनुसरण करून दाखवावं आणि मग ते आपोआप त्याचं अनुकरण पण हो, होईल. हो, हो की नाही? अनुकरण. आणि त्यामुळे कारण की पुष्कळदा आपल्याकडे असं लक्षात येतं, की घरी हे सगळं केलं जात नाही. हां. मग जेव्हा शाळेकडनं निरोप जातो, की नाही हे घरी व्हायला पाहिजे आणि मग पालक करतात घरी. तसं आम्ही पालकांना म्हणतो, की तुम्ही कंदील एक बनवून पाठवा. तुम्ही मुलांबरोबर कंदील बनवा आणि तो दिवाळीला पाठवा. या मुलांबरोबर एक पंती रंगवा आणि ती पंती दिवाळीला आमच्याकडे शाळेत पाठवा. असं जेव्हा ॲक्टिव्हिटीज येते, तेव्हा पालक आपसुकच करतात आणि घरी मग तोच त्यांनी बनवलेला कंदील जेव्हा लागतो, तेव्हा मग तो आनंद जरा वेगळा वेगळाच असतो. असतो मुलांकडनं. तर या छोट्या-छोट्या गोष्टीतनंच आपल्याला आपलं जे भारतीय परंपरा आहे ती पुढे न्यायला पाहिजे.
खरं तर आपल्या भारतीय परंपरेला फार जणांना घाबरून बसायची गरज नाही. अतिशय सोपी आणि अतिशय सुंदर परंपरा आपल्याला लाभलेली आहे. फक्त ती पुढे योग्य पद्धतीने जाणं फार गरजेचं आहे. तुम्ही माझ्या अगदी मनातलं बोललात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. कारण आमच्या मंडळाच्या कार्यामध्ये हा एक भाग आहे. पण मला अजून एक प्रश्न ह्यातनं एक असा येतो, की जो तुमचा टीचिंग स्टाफ आहे, जे तुम्हाला सहकारी मदत करणारे आहेत, हेल्पर्स वगैरे पण असतील तुमच्या शाळेमध्ये. अ, त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांच्यासाठी फॉर्मल कोर्सेस आपल्या शिक्षण संस्थेत आहे का? म्हणजे पुष्कळ मंडळींना करियर ऑप्शन घेतले तर जे पठडीतले आहेत तेही तेच आजकाल हे केलं जातं. पण मला असा अंदाज तुमच्याशी बोलून असं वाटतंय, की ह्याच्यासाठी जर प्रशिक्षण, फॉर्मल एज्युकेशन, फॉर्मल डिग्रीज असतील, तर हं. त्या मंडळींनी एक्सप्लोर केल्या तर तुमच्या इथे जी काही कमतरता असेल ती पण भरून निघेल. हे बरोबर आहे का? हो, हो, बरोबर आहे. अ, या क्षेत्रात काम करण्याची खूप गरज आहे. सगळ्या म्हणजे आम्हाला एम्प्लॉईजची खूप गरज असते. तर याच्यात फिजिओथेरपिस्ट येतात आमच्या काम करण्याच्या ह्याच्यात, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, स्पीच थेरपिस्ट आहेत, प्ले थेरपिस्ट आहेत, ॲक्वा थेरपिस्ट आहेत, डान्स थेरपिस्ट आहेत, म्युझिक थेरपिस्ट आहेत आणि आमचे जे टीचर्स असतात त्या स्पेशल एज्युकेटर्स म्हणून कार्यरत असतात. आता कसं आहे स्पेशल एज्युकेटर्स मिळणं खूप अवघड गोष्ट आहे मराठवाड्यात. कारण की सगळे जे एज्युकेटेड लोक असे जास्ती करून पुन्हा मुंबईकडे जॉब बघतात. मग मग आम्ही इथे काय राबवले की तुम्ही आधी काम करून बघा या मुलांसाठी. जर तुम्ही काम करू शकला तर मग पुढे नंतर आपण प्रशिक्षण कधी पण तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ शकतो. म्हणून मग ते 1 वर्ष ट्रायल घेतो आम्ही त्यांचं आणि जर ते प्रेमाने करू शकले कारण की शिक्षक बनणं सोपं आहे, पण प्रेमाने दुसरी आई बनणं, जे मुलांना गरज आहे वर्गामध्ये, ते बनणं अतिशय अवघड आहे. कारण की या मुलांना जेवू घालावं लागतं, या मुलांचे कपडे बदलावे लागतात. या मुलांनी समजा जर तुमच्यासमोर शू किंवा शी केली, तर तुम्ही तोंड वाकडं न करता ते नीट साफ करून मावशीकडनं घेणं हे अतिशय जरुरी आहे. त्यामुळे मावश्यांचं जेवढं महत्त्वाचं काम आहे शिक्षकांनी एवढंच मावशी किंवा केअरटेकर्सचं महत्त्वाचं काम आमच्याकडे शाळेत आहे. कारण की तो मुलगा जो विशेष मुलगा आहे तो घरून बसून शाळेत येतोय बसमध्ये. मग बसमध्ये कोण बघतं तर केअरटेकर्स बघतात. त्या मुलांनी समजा उडी मारू नये, हात बाहेर काढू नये. या इतक्या छोट्या-छोट्या गोष्टीकडे किंवा मुलांनी आपसात मारामाऱ्या करू नये हं, किंवा एखाद्या मुलाला फिट येऊ नये. या इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे मावशींना पण आमच्या तेवढंच लक्ष द्यावं लागतं. तर जेवढं प्रशिक्षित टीचर्स आहेत, तेवढ्याच प्रशिक्षित मावश्या किंवा केअरटेकर्सचा स्टाफ आम्हाला करावा लागतो. त्यामुळे पहिले आवड निर्माण करणं फार गरजेचं आहे या क्षेत्रात काम करण्यासाठी. कारण की ताण तर त्यांनाही खूप असतो. प्रचंड ताण असतो टीचर्सना आणि केअरटेकर्सना पण. तर जर तुम्ही आवड निर्माण केली, तर ते जास्ती उत्तम प्रकारे या क्षेत्रात काम करू शकतात. हं. तर रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचे बरेच कोर्सेस आहेत स्पेशल एज्युकेटर्सचे, जे आम्हाला कंपल्सरी आहेत इथे या क्षेत्रात काम करण्यासाठी. तर जर एकदा आवड निर्माण झाली आहे त्या ताईंना असं आम्हाला दिसलं, तर मग आम्ही हे कोर्स त्यांच्याकडनं बी-एड करून घेतो आणि ते स्पेशल एज्युकेटर्स म्हणून आमच्याबरोबर काम करतात. छान. तर मला वाटतं तुमच्या माध्यमातनं तुम्ही हे सांगितलंत ते खूप बरं झालं. कारण पुष्कळ मंडळींना मदत करावीशी वाटत असेल, कदाचित हं, फुल टाईम करावीशी वाटत असेल, पण कशी ते माहीत नसेल. तर तुम्ही हे सांगितलंत त्यावरनं मला वाटतं मंडळी नक्कीच याचा शोध घेऊन करतील. मला एक छोटा आस्पेक्ट अजून एक विचारायचा आहे, की तुम्ही मगाशी नारळी भाताबद्दल म्हणालात, त्या सणाला तुम्ही देता. पण सणसूद सोडले तर इतर दिवशी, नॉर्मल दिवशी अ, अशा मुलांचे आहार ह्यामध्ये त्यांचे जे काही रेग्युलर मेडिकेशन असतील ती तर असतीलच. पण आहारामध्ये आपण काही विशेष लक्ष देता का? ॲक्चुअली ह्याच्यात 2 प्रवाह आहेत. म्हणजे मेडिकल प्रवाह जो आहे तो ऑटिझमच्या बाबतीत बरेच सीरियस असतो म्हणजे किंवा ADHDमध्ये की तुम्ही गोड खाऊ नका, पोळी खाऊ नका, केटोजेनिक डाएट जे आपण म्हणतो ते. पण कसं असतं आमच्या असं लक्षात आलंय की ते फार वेळ पॅरेंट्स कंटिन्यू करत नाहीत. तर त्यामुळे योग्य आहार काय आहे? आपला भारतीय संस्कृतीत जो योग्य आहार दिला आहे, त्याच्यात उसळ आहे, ज्याच्यात कडधान्य वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पालेभाज्या आहेत आपल्याकडे, डाळीचे वेगवेगळे प्रकार आहेत
किंवा पराठ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्यांनी काही हानी होत नाही असं आम्ही सर्वप्रथम मुलांना सांगतो आणि पालकांनाही सांगतो. आणि आमच्या इथे एक एक वार म्हणजे वार मंडेला सोमवारी काय आणायचं? जसं सोमवारीला तुम्ही कोशिंबीर आणि पोळी आणली, किंवा मंगळवारी तुम्ही कडधान्य आणा, बुधवारी तुम्ही पालेभाजी आणा किंवा शुक्रवारी मग आवडता खाऊ आणा, असं आम्ही मुलांना इथे आमच्या शाळेत सांगितलेलं आहे. आणि स्ट्रिक्टली केक आणि चॉकलेट्सना आम्ही नाही सांगतो. जंक फूडला आम्ही अगदी नाही, म्हणजे येऊ पण देत नाही शाळेच्या जवळ. तर तुम्ही खाऊ काय द्यायचं? तर पुष्कळदा असं असतं, की वाढदिवस साजरा कसा करणार? केक नाही तर वाढदिवस साजरा कसा करणार? मग आम्ही त्यांना आपली भारतीय परंपरा जी आहे औक्षण करण्याची, आम्ही म्हणतो, की आपल्या भारतीय परंपरेत कधी पण कॅन्डल ब्लो नाही करायची. ब्लो केलं म्हणजे आपल्यासाठी ते खरं तर नकारात्मक आहे. भारतीय संस्कृतीत तुम्ही दिवा लावा आणि मुलाच्या आयुष्यासाठी तो पुढे जाईल ह्याच्यासाठी प्रार्थना करा, असं आहे. तर आपल्याकडे मुलाचा वाढदिवस जो आहे तो औक्षण करून आम्ही साजरा करतो आणि पालकांना सांगतो, की तुम्ही चांगला खाऊ द्या. चांगला खाऊ म्हणजे काय, ड्राय फ्रुट्स देऊ शकता, चिक्की देऊ शकता शेंगदाण्याची, ते महत्वाचं आहे, किंवा लाडू देऊ शकता. असं काही पण पौष्टिक खाऊ जो आहे तो तुम्ही द्या. तर सर्वप्रथम आम्ही केटोजेनिक डाएट वगैरेच्या सर्व शाळेत आम्ही नाही पण सहसा पालकांना नाही सांगतो. कारण की हां, जेवढं तुमचं सामान्य जेवण असेल, तेवढं पालक ते जास्ती वेळ फॉलो करू शकतात. हां, फक्त बरोबर. गोड एखाद्या वेळेस जास्ती द्यायचं नाही किंवा तिखट स्पायसी जास्ती तुम्ही मसालेदार बनवू नका. एवढं सूचना आमच्याकडनं असतात. पण तुमच्या जेवणात सगळं असायला पाहिजे. भात, वरण, पालेभाज्या, कडधान्य, सगळ्या गोष्टी यायला पाहिजे, ह्याच्यावर आमचं प्राधान्य जास्ती आहे. मला वाटतं हे तुमच्या शाळेतच नाही, पण हे मला वाटतं सर्वांनी पाळावं आणि सर्वांनी डाएटच्या पाळावं. फॅडच्या मागे जाऊ नये आणि हे तुम्ही खरंच आहे. खूप मोठं विधान केलंय, की ह्या मंडळींना जर हे पोषण करत असेल, तर सामान्य मंडळी, इतर मंडळींना पण हे नक्कीच पोषण करणारं ठरू शकतं. तर तुम्ही हे हो. सांगितलत आणि ह्यातले गैरसमज दूर केलेत, ह्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. आणि आता आपण शेवटाकडे येतोय. अ, अ, आजच्या पिढीमध्ये एकूण म्हणतात ना, की सगळं काही इन्स्टंट हवं, हव्यास. अ, टेक्नॉलॉजीने असं सिद्ध केलंय, की तुम्हाला 2 बटणं दाबून तुम्हाला वस्तू सहज दारात तुमच्या आरामशीर येते. गोष्ट. आणि ह्याच्यामुळे होतं काय, की वस्तू जर मिळते, तर आयुष्यातले माइलस्टोन्स का नाहीत? म्हणजे मला हो. आई-वडिलांना पण वाटतं आणि ते बाय बाय डिफॉल्ट मग मुलांमध्ये पण येतं, की आम्ही तुला सगळी साधन सामग्री दिलेली आहे. मग तू अमुक ठिकाणी टॉप्स का नाही आहेत? ते टॉप का नाही करत? किंवा टॉप नाही केलं तर मग टॉप 5% मध्ये का नाही? मग 5% मध्ये काय टॉप 1% मध्ये का नाही? आणि हे करता असं मूल जेव्हा टीनेज किंवा 25शी पर्यंत वगैरे येतं, तेव्हा अमुक गोष्ट अमुक वेळेला मिळालीच पाहिजे, ह्या अट्टहासापायी ती नाही मिळाली, तर इतक्या नैराश्यामध्ये जातात, 2-3 टोकाला जातात. एकतर मग नाहीतर व्यसनाधीन होतात किंवा नाहीतर आपलं आयुष्य संपवतात. आणि हे बरोबर. दोन्ही खूप खूप चुकीचं आहे. आपल्याला काही मिळालं नाही किंवा आपल्या मनासारखं काही झालं नाही, हे पहिली अपयशाची पायरी आहे. पण ती अपयश म्हणजे काय आयुष्य संपणं हे नाही होत. आणि अ, ह्याच्यामध्ये आपल्यासारखं उदाहरण आहे, ते मी तर म्हणेन की एक धगधगती मशाल आहे, की इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये जिद्द, चिकाटी आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही आहे बरं स्वतःसाठी तर स्वतःसाठी, इतरांसाठी पण हे कार्य सुरू ठेवलेलं आहे. तर एक संदेश म्हणून ह्या पिढीलाच काय आणि एकूण सगळ्यांनाच काय, ही जी मशाल आहे सकारात्मकतेची, ती प्रत्येकाने धगधगती ठेवावी आपल्यामध्ये. त्याबद्दल आपण काय सांगाल? मला खरं तर आजकालच्या पालकांना प्रबोधनाची फार गरज आहे. कारण की आजकालचे जे पॅरेंट्स आहेत, आम्ही लहान असताना एकत्रित कुटुंब बघितलेलं आहे. इथे आजी, आजोबा, काका, काकू हे सगळे असायचे आणि मुलं आपल्या आपण छान वाढायचे. त्याच्यात अ, तेव्हा असतील मे बी सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स, पण त्याचं प्रमाण फार कमी होतं. कारण की एकमेकांना साथ देणारे लोकं जवळपास असतात. आजकाल आपलं जे न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे, त्यामुळे पुष्कळदा आमच्याकडे अशी मुलं येतात, की बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तो बोलत नाही आहे.
मग बोलत का नाही आहे? तर घरी फक्त 2 जण आहेत, आई आणि बाबा. बाबा दिवसभर कामाला आहे, आई दिवसभर कामाला आहे आणि मुलगा पाळणाघरात आहे. तो बोलणार कुणाशी? संवाद कुणाबरोबर साधणार? तर त्यामुळे पुष्कळदा असं होतं, की आम्ही पालक तर झालो, पण आमची स्पेस आम्हाला गरजेची आहे. पण जेव्हा तुम्ही पालक होता, तेव्हा तुमची स्पेस त्या मुलामध्ये तुम्हाला शोधायला पाहिजे. तुमची तेव्हा वेगळी स्पेस जी आहे, ते तो मे बी जर मोठा झाला, उत्तम मार्गाला लागला, तर तुमची स्पेस तुम्हाला बरोबर मिळून जाते त्यावेळेला. पण तो लहान असताना त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तुमचे संबंध तुमच्या नातेवाईकांबरोबर नीट ठेवले, तर तुम्हाला तुमच्या घरातच जो काही आहे सपोर्ट तो आपोआपच मिळून जातो. त्यामुळे आपले जो परिवार आहे, जी भारतीय संस्कृतीतली परिवार रचना आहे, ती परत यावी असं माझं खरंच मत आहे आणि आम्ही त्यासाठी बऱ्याच पालकांना प्रबोधन करतो. कारण की सकारात्मक जी दृष्टिकोन जो आहे, तो एकटा राहून येत नाही. सकारात्मक दृष्टिकोन जर यायचा असेल, तर तुम्हाला 2-4 लोकांबरोबर बोलायला पाहिजे. तुम्ही तुमचं व्यक्त व्हायला पाहिजे. तुम्ही संवाद साधला पाहिजे आणि तेव्हा तुम्ही आजूबाजूच्या लोकांमधनं काय शिकले आहेत किंवा काय झालं आहे, हे जेव्हा तुम्ही संवाद साधता, तेव्हा तुमचा दृष्टिकोन आपोआप पुढारलेला जातो किंवा पुढे जातो आणि सकारात्मक दृष्टिकोन येतो. जेव्हा तुम्ही एकटे असता, तेव्हा नकारात्मक शक्यता जास्ती आहे. त्यामुळे नाही जर म्हटलं तर समजा जसं तुम्ही म्हटलात, की आजकालच्या मुलांना नाही म्हटलेलं आवडत नाही. कारण की ते आजूबाजूलाही बघत नाहीयेत, की ह्याला नाही म्हटलंय, त्याला नाही म्हटलंय. आपल्या इकडे जी आधी एकत्रित कुटुंब असायचं, तेव्हा आजी-आजोबापासनं जे असायचं, की काका-काकू पण ऐकतायत, आई-बाबा पण आजी-आजोबांचं ऐकतायत. ते कुठल्या गोष्टीला हो म्हणतायत, कुठल्या गोष्टीला नाही म्हणतायत. तर ते म्हणजे अनुकरण आपोआपच येऊन जायचं मुलांमध्ये, की नाही म्हटलेलं चालतं, की माझ्या बाबांनाही कोणीतरी नाही म्हणतंय, माझ्या आईलाही कोणीतरी नाही म्हणतंय. तसं मलाही आई-बाबा नाही म्हणतायत, तर त्याच्यात इतकं शिकवायची गरज नाहीये. आजकाल मुलं ते बघत नाही आहेत. आणि जर आपण टीव्ही सीरियल्स बघितले किंवा नेटवर्क्स वगैरे बघितले, तर ते पण फार दुष्परिणाम मुलांवर होत आहे. मोबाईल ॲडिक्ट मुलं होतेत, कारण की मुलांना संवाद साधायलाच कोणी नाही आहे. आम्ही पालकांना तेच सांगतो, की तुम्ही मुलांशी नाही म्हणणं हे पण पद्धत असते एक, की नाही तुम्ही कसं योग्य पद्धतीने म्हणाल, हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रशिक्षण सध्या घ्या. आणि नाही जर तुम्ही योग्य पद्धतीने म्हटलात आणि मुलांना शिस्त लावायचीच आहे, पण योग्य प्रकारे जर शिस्त लावली. आता जर तुम्ही मुलांना छडी पकडून जर छमछम मारलं, तर ते अतिशय अवघड गोष्ट होणार आहे. कारण की मुलं खूप अवेअर आहेत आता. स्वतःच्या राइट्स बद्दल पण आणि हे जी निगेटिव्हिटी बाहेरनं जी सोशल मीडियातनं येते, की लागलीच मी व्हिडिओ करून टाकेन आणि लागलीच तो व्हायरल होऊन जाईल आणि मग तुम्हाला शिक्षा मिळेल. या सगळ्या गोष्टीचा परिणाम मुलांवर होतो. त्यामुळे योग्य प्रकारे नाही म्हणणं, योग्य प्रकारे शिस्त लावणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी थोडंसं एक प्रबोधन घ्यावं. आपल्या घरातल्याच मोठ्यांकडनं घ्यावं उत्तमरित्या आणि जर ते शक्य नसेल तर आजूबाजूला तुमच्याकडे काउन्सिलर्स असतील, सायकॉलॉजिस्ट असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही घ्यावं. बऱ्याचशा संस्था योग्य प्रकारे पालकत्व कसं पॅरेंटिंग कसं करावं ह्याच्यावर पण काम करतात. आम्ही पण आमच्या शाळेतनं एक पुस्तक काढलं होतं, माझा मूल माझा गौरव. त्याच्यात या पालकांनी जवळपास 20 पालकांनी स्वतःचा संघर्ष लिहिला होता, की कसं मी मुलांना वाढवलं. तर जेव्हा आपण हे पुस्तकं वाचतो किंवा जेव्हा आपण हे लिटरेचर बघतो किंवा कोणाशी तरी संवाद साधतो, तेव्हा हे पालकत्व सोपं जातं. मी म्हणेन आजकालचे पालक फार एकटे पडलेले आहेत. त्यांना सोबतीची गरज आहे. तर जर तुम्ही ती योग्य सोबत जर शोधली, तर पालकत्व इतकं अवघड नाही आहे. आणि सगळ्यात पहिले टेन्शन घ्यायचं नाही, की मी आता पॅरेंट झाले आणि माझ्या मुलाला मिस्टर राईटच करायचं आहे किंवा मुलीला मिस्टर राईट करायचं आहे. तुम्ही त्यांच्या हिशोबाने जर वाढू दिलत, तर ते योग्य पॅरेंटिंग होऊन जाईल. ताण न घेता त्यांच्याबरोबर प्रत्येक मोमेंट जेव्हा तुम्ही एन्जॉय करता, तेव्हा ते योग्य पालकत्व आपोआपच येऊन जातं. वेगळं सकारात्मकता शोधण्याची गरज नाही. तुमच्या मुलाच्या हास्यातच ती सकारात्मकता आहे, असं वाटतं. किती
सहज आणि सोपं करून सांगितलं तुम्ही आणि मंडळी उगीचच डोक्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं आदर्श पालकत्व, आदर्श मिस्टर राईट आणि हे शोधत होता. पण तुम्ही किती सहजपणे सांगितलंत. अ, आणि हे मला वाटतं सर्व मंडळींना हे प्रबोधनात्मकच ठरायला हवं, की जर तुमच्या जागी तुम्ही पर्सनल आणि अदरवाईज तुम्ही ज्या जागी राहून हे बोलताय, त्यावरनं ह्याची इफेक्टिव्हिटी किती आहे आणि ह्याचा परिणाम किती चांगला होईल, हे तुम्ही तुमच्या उदाहरणाने ते दाखवून दिलंय. मला मला वाटतं तुमचा हा प्रकल्प, तुमचा हा उपक्रम, तुमच्या शाळेचे खास करून विहंग आणि सावित्रीबाई फुलेंचा, या संस्थेला अ, आम्ही मंडळी कशी मदत करू शकतो? आम्ही आता म्हणजे विहंग जसं मी तुम्हाला सांगितलं, की ओंकार बालवाडीचा एक छोटासा गट म्हणून सुरू झालं होतं आणि आता जवळपास 65 स्टुडंट्स आमच्याकडे शिक्षण घेत आहेत आणि जवळपास 20 ते 30 मुलं वेटिंग लिस्टवर आहेत आमच्या. कारण की जागा अभावी आम्हाला थोडंसं रिस्ट्रिक्शन आली. तर विहंग शाळा लवकरच आता एक्सपान्शन करते आहे. नवीन बिल्डिंग बांधायला आम्ही सुरुवात केलेली आहे. तर 150 मुलांसाठी योग्य सोयी उपलब्ध व्हाव्यात मराठवाड्यात याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. तर त्याच्यात ॲक्वा थेरपी पूल आहे, फिजिओथेरपी रूम आहे किंवा डिजिटल आमचं व्हिज्युअल रूम आम्ही पहिली लेझर रूम, लाईट्स वगैरेचं थेरपीचा त्याच्यात समावेश केलेला आहे. तर यासाठी जर आम्हाला कोणी मदत केली तर ते फार आम्हाला अ, जरुरी आहे सध्या अ, आमची बिल्डिंग च्या बांधकामासाठी. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आमचे अकाउंट डिटेल्स FCRAचं देऊ आणि त्याचे रिसीट्स वगैरे प्रॉपर तुम्हाला मिळतील. त्या व्यतिरिक्त आम्हाला अशी पण मदत पाहिजे, की तुम्ही समजा जर तुमचा वेळ थोडा या दिव्यांग मुलांना देऊ शकलात, तर ती पण मदत फार होईल. म्हणजे तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या एक दिव्यांग मुलाशी तुम्ही मैत्री केली, त्याचा वाढदिवस साजरा केला, त्याला जाऊन एखाद्या तुमच्या पार्टीला बोलवलं किंवा त्याच्याबरोबर जाऊन एक मूव्ही बघितली, तर फार मदत आम्हाला ती होईल, की एका दिव्यांग मुलाला एक मित्र मिळाला किंवा एक मैत्रीण मिळाली. ही पण मदत सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांच्या पालकांना पण पुष्कळदा मुलांमुळे पालक पण आयसोलेटेड होतात. या मुलांना बाहेर घेऊन जात नाही किंवा त्याचा फ्रेंड सर्कल कमी होतो. तुम्ही जर या पालकांशी पण मैत्री केली तर ती पण मदत होईल. आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही जेव्हा-केव्हा भारतात याल, तेव्हा आमच्या शाळेला नक्की भेट द्या. अशीच मी सर्वांना विनंती करेल. पण सध्या तर आमच्या बिल्डिंगसाठी आणि मुलांच्या एज्युकेशनसाठी जर तुम्ही मदत केली तर फार आम्हाला मोलाची मदत ठरेल ती. शांताई, मला वाटतं तुमचा उपक्रम, तुमचं कार्य, ह्यासाठी नक्कीच हे पॉडकास्ट ऐकून मंडळी मदतीचा हात पुढे करतीलच. आणि जे काही तुम्ही कार्य करताय, ज्या मुलांबरोबर करताय 65 दिव्यांग आत्मे म्हणेन मी त्यांना. अ, त्यांच्या एकूण विकासासाठी, त्यांना स्वावलंबन देण्यासाठी आपण जे काम करताय, खरोखरच त्याची अ, वाखाणणी करावी किंवा प्रशंसा करावी तितकं कमी आहे. एक अदरवाईज सुद्धा मुलाला पूर्णपणे सक्षम बनवणं, स्वतःच्या हं. पायावर उभं करणं हे चॅलेंज असतं. ही तर एक खूप वेगळ्या लेव्हलचं चॅलेंज आहे. त्यामुळे आम्ही तर कल्पना पण नाही करू शकत, की आपल्याला काय-काय दिव्यांना खरोखर सामोरं जावं लागतं. तरी आपल्या उपक्रम, अ, आपली धडाडी, आपली जिद्द आणि आपलं जे काही व्हिजन आहे, धोरण आहे, त्याला मनःपूर्वक अभिवादन करतो आणि आपल्या मंडळातर्फे आणि आमच्या या नवदुर्गा पॉडकास्टच्या सगळ्या टीमतर्फे तुमच्या उपक्रमाला, विहंगला खूप खूप शुभेच्छा देतो. आपला धन्यवाद. लोभ असाच राहावा आणि अ, आपलं असोसिएशन पण असं राहावं, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपला वेळ आपण दिलात आजच्या पॉडकास्टसाठी, त्याबद्दल पुन्हा पुन्हा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. थँक यू सर.